दुःख वाट्याला आलं, पण त्या दुःखाने पिचून न जाता ती एक समाज कार्यकर्ती घडली आमच्या सिंधुताई सपकाळ माई. त्यांनी आमच्या रेणुताईंना हे शब्द पाठवण्याची विनंती केली. सिंधुताई असं लिहितात, पोरी, हा रस्ता कठीण आहे, सोपा नाही. कितीही संकट समोर आली तरीही त्याच्यावर चालत जा. संकटाची रात्र येते, पण विजयाची पहाटही होते. म्हणून पहाटेचं स्वप्न पाहायचं असेल तर आजचा अंधार सहन करायला शिक आणि चालत राहा. फारच सुंदर काम चालू आहे. बाराखडी दिलसेसाठी सुद्धा शुभेच्छा. आमचा हा बाराखडी दिलसेचा गोतावळा आहे, त्याचे दिल असंच फुलत राहावं. या बाराखडीची भगवद्गीता हो, ही शुभेच्छा. प्रत्येक जण आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत असतो. तसं भगवद्गीता या शब्दावरनं शब्द आठवला. गीता मोरे हे असं नाव आहे. संतोष मोरे, ज्यांनी मगाशी तुम्ही क्लिपिंग्स पाहिलीत, त्याचं संकलन या संतोष मोरे या व्यक्तीने केलं आणि त्यांच्या पत्नीने अगदी उत्स्फूर्तपणे असं सांगितलं की मी दर गुरुवारी या डब्यात पैसे साठवते. वर्षभरात साठलेले हे पैसे आहेत आणि हे कोणत्याही त्यांना ज्या संस्थेला द्यावंसं वाटतं हे दान ते त्या देतात. आणि आज उत्स्फूर्तपणे त्यांनी सांगितलं, आज गुरुवार आहे, आजचे पैसे त्यांनी आज टाकलेले आहेत आणि हे दान त्या देत आहेत रेणुताईंना. संतोष मोरे इथे आलेले आहेत. गीता मोरे आहेत का सभागृहात? गीता मोरे नाही आले आहेत. दान देणारा असाच गपचूप बसून राहतो आणि म्हणून तुमचा निरोप जरूर संतोष मोरे पोहोचवतील. आमचे संतोष मोरे, मनपूर्वक धन्यवाद. माझा निरोप जरूर. तुमचे फॉर्म्स भरले जात आहेत आणि कार्यक्रम आपण पुढे नेतो आहोत. इथे फॉर्म्स पूर्ण जमा झाले की रेणुताईंच्याच हस्ते भाग्यशाली विजेता काढायचा आहे आणि या जी पुस्तकं वाचून आपण खूप मोठे होऊ शकतो, ही शक्यता समाजात निर्माण होऊ शकते, असं बक्षीस आम्ही देणार आहोत. या उत्तरार्धामध्ये ज्या कथेवर प्रचंड प्रेम केलं रेणुताईंनी, त्यांना मोह आहे की आपल्या आयुष्याचं सार ज्या चेकावच्या एका कथेत दडलेलं आहे, ती चेकावची कथा आज तुम्हाला त्यांना सांगायचे. तेव्हा मी त्यांना विनंती करीन की अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे ही कथा असेल, तेव्हा ही कथा आम्हाला जरूर सांगा. अंतोन चेकाव हा रशियन लेखक. तो 105 वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेला. 105 वर्ष झाली. विजय पाडळकरांनी कवडसे पकडणारा कलावंत असं त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. ते मी वाचलं आणि त्यानंतर मला अशी एक ओढ लागली की चेकाव आपण वाचायला पाहिजे. 4 खंड आहेत, ते सगळे वाचले. माझ्या असं लक्षात आलं की चेकावच्या गोष्टी या कालातीत आहेत. कुठल्याही काळामध्ये ती गोष्ट जर वाचली तर ती तितकीच महत्वाची आहे. एक प्रकारे चेकाववर माझं प्रेम बसलं. चेकावची ध्येयनिष्ठा, त्याचे विचार, ते दुसऱ्यापर्यंत अतिशय कमीत कमी शब्दात पोहोचवण्याची त्याची ताकद, हे मला विलक्षण वाटतं. मी ही गोष्ट सांगण्याचा आग्रह अशासाठी धरते की मला नेहमी असं वाटतं की साहित्य आणि समाज याचा अतिशय अतूट असा संबंध आहे आणि तो संबंध खूप जाणीवपूर्वक जोपासला पाहिजे. जेव्हा आपण वाचतो, थांबतो, चिंतन करतो आणि परत वाचतो. वाचनाची शिस्तच मला ही वाटते की आपण वाचतो, थांबतो, विचार करतो, परत वाचतो. हे जिथं जिथं साध्य झालं आहे ना, तिथं तिथं धारणा बदलतात, अधिक सजग होतात असं मला वाटलं. चेकावचे 4 खंड वाचल्यानंतर मला असं एक माझ्या मनात अशी रुतून राहिलेली गोष्ट आहे. ती गोष्टीचं नाव आहे नॉट गिल्टी ॲक्विटेड. नॉट गिल्टी ॲक्विटेड. अत्यंत महत्वाची वाटते मला ती.